नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आर्व्हिडे अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य काही प्रश्न कव्हर केलेले आहेत। हे सर्व प्रश्न पोलीस भरती असेल, तलाठी भरती असेल, आरोग्य भरती असेल, वनरक्षक भरती असेल, महाराष्ट्रामधील जवळपास सर्व स्पर्धा परीक्षेसाठी हे सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत। हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे, गगनचुंबी इमारतींचे शहर असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हटले जाते? गगनचुंबी इमारतींचं शहर असे खालीलपैकी कोणत्या शहरास म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 न्यूयॉर्क शहर या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात, मध्यरात्रींचा सूर्यांचा देश असे खालीलपैकी कोणत्या देशाला म्हटले जाते? मध्यरात्रींचा सूर्यांचा देश असे खालीलपैकी कोणत्या देशाला म्हटले जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 नॉर्वे देश या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक तिसरा पाहूयात, गव्हाचे कोठार असे खालीलपैकी कोणत्या देशाला म्हटले जाते? गव्हाचे कोठार असे खालीलपैकी कोणत्या देशाला म्हटले जाते? तर गव्हाचे कोठार असे युक्रेन या देशाला म्हटले जाते। प्रश्न क्रमांक चौथा पाहूयात, लुनी नदी या नदीचं उगमस्थान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? लुनी या नदीचं उगमस्थान खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर लुनी या नदीचं उगमस्थान हे आरवली पर्वत या ठिकाणी लुनी नदीचं उगमस्थान आहे। प्रश्न क्रमांक 5 पाहूयात, ब्रह्मपुत्रा ही नदी खालीलपैकी कोणत्या शहरामधून वाहते? ब्रह्मपुत्रा ही नदी खालीलपैकी कोणत्या शहरामधून वाहणारी नदी आहे? तर ब्रह्मपुत्रा ही नदी गुवाहाटी या शहरामधून वाहणारी ती एक प्रमुख नदी आहे। प्रश्न क्रमांक 6 पाहूयात, इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 पॅरिस फ्रान्स या देशामध्ये इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी यांचं मुख्यालय आहे। प्रश्न क्रमांक 7 पाहूयात, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक खालीलपैकी केव्हा झाला होता? छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक खालीलपैकी कोणत्या दिवशी झाला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 6 जून सन 1674 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 8 पाहूयात, अमेरिकेचा शोध खालीलपैकी कोणत्या वर्षी लागला होता? अमेरिकेचा शोध खालीलपैकी कोणत्या वर्षी लागला होता? तर अमेरिकेचा शोध हा 1498 या वर्षी अमेरिकेचा शोध हा 1498 या वर्षी अमेरिकेचा शोध हा लागलेला आहे। प्रश्न क्रमांक 9 पाहूयात, हिंदी अर्थशास्त्रांचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हणतात? हिंदी अर्थशास्त्रांचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हणतात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आहे, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांना हिंदी अर्थशास्त्रांचे जनक असे म्हटले जाते। प्रश्न क्रमांक 10 पाहूयात, सरकारी कार्यालयांना रविवारची सुट्टी खालीलपैकी कोणी जाहीर केली? सरकारी कार्यालयांना रविवारची सुट्टी खालीलपैकी कोणत्या गव्हर्नर जनरलने जाहीर केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आहे, लॉर्ड हार्डिंग्ज या ठिकाणी यांनी सरकारी कार्यालयांना रविवार सुट्टी ही जाहीर लॉर्ड हार्डिंग या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल। प्रश्न क्रमांक 11 पाहूयात, गदर संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? गदर या संघटनेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? तर गदर संघटनेची स्थापना ही लाला हरदयाळ यांनी गदर संघटनेची स्थापना ही केलेली आहे। प्रश्न क्रमांक 12 पाहूयात, अल हिलाल या नावाचे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी काढले होते? अल हिलाल या नावाचे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणी काढले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आहे, मौलाना आझाद यांनी अल हिलाल या नावाचे वर्तमानपत्र हे काढले होते। प्रश्न क्रमांक 13 पाहूयात, योगी अरविंद घोष यांनी खालीलपैकी कोणती वर्तमानपत्रे काढली होती? योगी अरविंद घोष यांनी खालीलपैकी कोणती वर्तमानपत्रे ही काढली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 वंदे मातरम, ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी
आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 14 पाहूयात. राष्ट्रीय दहशतवादी विरोधी दिवस खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? राष्ट्रीय दहशतवादी विरोधी दिवस खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 21 मे या दिवशी 21 मे या दिवशी आंतरराष्ट्रीय म्हणजे राष्ट्रीय दहशतवादी दिवस असतो. प्रश्न क्रमांक 15 पाहूयात. जगामध्ये सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा खालीलपैकी कोणती भाषा आहे? जगामध्ये सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा खालीलपैकी कोणती भाषा आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 इंग्रजी भाषा या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 16 पाहूयात. गोबीचे वाळवंट खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? गोबीचे वाळवंट खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर गोबीचे वाळवंट हे चीन या देशामध्ये गोबीचे वाळवंट आहे. प्रश्न क्रमांक 17 पाहूयात. लिटिल गर्ल हे खालीलपैकी कोणत्या खेळाडूचं टोपण नाव आहे? लिटिल गर्ल हे खालीलपैकी कोणत्या खेळाडूचं टोपण नाव आहे? लिटिल गर्ल. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आहे मोनिका आथरे यांचं लिटिल गर्ल हे टोपण नाव आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 18 पाहूयात. जागतिक कुटुंब दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? जागतिक कुटुंब दिवस कोणत्या दिवशी असतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आहे 15 मे या दिवशी जागतिक कुटुंब दिवस असतो. प्रश्न क्रमांक 19 पाहूयात. फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या देशामध्ये आहे? फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन ही एक संघटना आहे. तर या संघटनेचं मुख्यालय कोणत्या देशामध्ये आहे? तर फूड अँड ॲग्रिकल्चर यांचं मुख्यालय हे इटली या देशामध्ये यांचं मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 20 पाहूयात. घटना परिषदेचे सल्लागार खालीलपैकी कोण होते? घटना परिषदेचे संविधानिक सल्लागार खालीलपैकी कोण होते? तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आहे सर BN राव हे भारताच्या घटना परिषदेचे संविधानिक सल्लागार होते. प्रश्न क्रमांक 21 पाहूयात. सन 1848 मध्ये लोकहितवादींची शतपत्रे खालीलपैकी कोणत्या वर्तमानपत्रामधून प्रकाशित करण्यात आली होती? सन 1848 मध्ये लोकहितवादींची शतपत्रे कोणत्या एका वर्तमानपत्रामधून प्रकाशित करण्यात आली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 प्रभाकर वर्तमानपत्र या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 22 पाहूयात. मुंबई या ठिकाणी शारदा सदन यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? शारदा सदन या संस्थेची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आहे पंडिता रमाबाई यांनी शारदा सदन या संस्थेची स्थापना ही केलेली आहे. प्रश्न क्रमांक 23 पाहूयात. डोंगरीच्या तुरुंगामधील आमचे 101 दिवस हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा ग्रंथ आहे? डोंगरीच्या तुरुंगामधील आमचे 101 दिवस हा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा ग्रंथ आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आहे गोग आगरकर यांचा तो ग्रंथ आहे. प्रश्न क्रमांक 24 पाहूयात. वीरेश लिंगम पंतलू यांनी मद्रास प्रांतामध्ये खालीलपैकी कोणती संघटना स्थापन केली होती? वीरेश लिंगम पंतलू यांनी मद्रास प्रांतामध्ये कोणती संघटना ही स्थापन केली होती? तर त्यांनी ऑप्शन क्रमांक 3 आहे संघ संस्कारम योगम या नावाची संघटना वीरेशलिंगम पंतलू यांनी मद्रास प्रांतामध्ये स्थापन केली होती. प्रश्न क्रमांक 25 पाहूयात. महाराष्ट्राचे पहिले समाजसुधारक खालीलपैकी कोण होते? महाराष्ट्र राज्यामधले पहिले समाजसुधारक खालीलपैकी कोण होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आचार्य बाळशास्त्री जांभेकर या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 26 पाहूयात. भारतीय स्वातंत्र्याचा पहिला राष्ट्रध्वज दिल्लीच्या लाल किल्ल्यावर खालीलपैकी कोणी फडकावला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आहे पंडित जवाहरलाल नेहरू या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 27 पाहूयात. सन 1857 मध्ये यमुना पर्यटन या नावाची कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिली होती? यमुना पर्यटन ही कादंबरी खालीलपैकी कोणी लिहिलेली कादंबरी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बाबा पद्मनजी यांची ती एक महत्त्वपूर्ण कादंबरी आहे. प्रश्न क्रमांक 28 पाहूयात. मुंबई येथील गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार कोणत्या वर्षी बांधण्यात आले होते? मुंबई येथील गेटवे ऑफ इंडिया हे भारताचे प्रवेशद्वार कोणत्या वर्षी बांधण्यात आले होते? तर गेटवे ऑफ हे एक प्रवेशद्वार भारताचं
1911 मध्ये ते बांधण्यात आले होते. प्रश्न क्रमांक 29 पाहूयात. भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये रस्त्यांची घनता सर्वात कमी आहे? भारतामध्ये कोणत्या एका राज्यामध्ये सर्वात कमी रस्त्यांची घनता आहे? तर ते राज्य कोणतं आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 जम्मू काश्मीर या राज्यामध्ये सर्वात कमी रस्त्यांची घनता आहे. प्रश्न क्रमांक 30 पाहूयात. गुरु शिखर हे खालीलपैकी कोणत्या पर्वत रांगेमधील सर्वात उंच शिखर आहे? गुरु शिखर हे एक सर्वात उंच शिखर आहे, तर ते कोणत्या पर्वत रांगेमधलं शिखर आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, गुरु शिखर हे अरवली या पर्वत रांगेमधील ते सर्वात उंच शिखर आहे. प्रश्न क्रमांक 31 पाहूयात. राष्ट्रपतीची निवड खालीलपैकी कोण करतात? राष्ट्रपतींची निवड यापैकी खालीलपैकी कोण करतात? तर राष्ट्रपतींची निवड करण्याच्या प्रक्रियेमध्ये संसद म्हणजेच लोकसभा प्लस राज्यसभा आणि राज्यांच्या विधानसभेमधील सर्व निर्वाचित सदस्य. ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 32 पाहूयात. हिंदी अर्थकरणाचे जनक म्हणून खालीलपैकी कोण ओळखले जातात? हिंदी अर्थकरणाचे जनक म्हणून कोण ओळखले जातात? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आहे न्यायमूर्ती रानडे या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 33 पाहूयात. महाराष्ट्र हे पंचायत राज स्वीकारणारे देशामधले खालीलपैकी कितवे राज्य होते? महाराष्ट्र हे पंचायत राज स्वीकारणारे देशामधले खालीलपैकी कितवे राज्य होते? तर महाराष्ट्र हे पंचायत राज स्वीकारणारे 9वे राज्य होते. 1 मे 1962 या दिवशी महाराष्ट्र राज्याने पंचायत राज पद्धतीचा स्वीकार केला होता. 1 मे 1962 आणि महाराष्ट्र हे देशामधले 9वे राज्य होते. प्रश्न क्रमांक 34 पाहूयात. 6001 ते 7500 लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये एकूण किती सदस्यसंख्या असते? 6001 ते 7500 या लोकसंख्येमध्ये किती ग्रामपंचायतीची एकूण सदस्यसंख्या असते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आहे एकूण 15 सदस्य या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 35 पाहूयात. ग्रामपंचायतीचा सचिव हा जिल्हा परिषदेकडील कोणत्या वर्गाचा कर्मचारी? ग्रामसेवक हा खालीलपैकी कोणत्या वर्गाचा कर्मचारी असतो? ग्रामसेवक. या ठिकाणी ऑप्शन क्रमांकाच्या वर्ग 4 या ठिकाणी तो कर्मचारी असतो. प्रश्न क्रमांक 36 पाहूयात. हिराकुंड हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आलेलं आहे? हिराकुंड हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे? हिराकुंड. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आहे हिराकुंड हे धरण महानदीवरचं ते एक महत्त्वपूर्ण धरण आहे. प्रश्न क्रमांक 37 पाहूयात. प्रेयरीज आणि स्ट्रेप्स हे प्रदेश खालीलपैकी कोणत्या भागामधले प्रदेश आहेत? प्रेयरीज आणि स्टेप्स हे प्रदेश खालीलपैकी कोणत्या भागामधले प्रदेश आहेत? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 समशीतोष्ण या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 38 पाहूयात. संकेत अर्थी आपल्याला ओळखायचं आहे. खालील वाक्यापैकी आपल्याला संकेत अर्थी वाक्य ओळखायचं आहे. संकेत अर्थी वाक्य. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आहे पाऊस पडला तर हवेमध्ये गारवा येईल या ठिकाणी हे संकेत अर्थी वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 39 पाहूयात. पुढील वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. तर या ठिकाणी एक वाक्य आहे, या वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. ती दररोज संध्याकाळी गाणे गाते या वाक्याचा आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 कर्तरी प्रयोगाचं हे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 40 पाहूयात. भारताचा पहिला महासंगणक पुणे येथील खालीलपैकी कोणत्या संस्थेने तयार केला होता? भारताचा पहिला महासंगणक पुणे येथे खालीलपैकी कोणत्या संस्थेने तयार केला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आहे सीडॅक कंपनी या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 41 पाहूयात. चांदी या मूलद्रव्याचा रेणुसूत्र खालीलपैकी काय आहे? चांदीचं आपल्याला रेणुसूत्र सांगायचं आहे. चांदी या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती? तर चांदीची कोणती असते? ऑप्शन क्रमांक 1 Ag या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 42 पाहूयात. विद्युत शक्ती खालीलपैकी कोणत्या एककामध्ये मोजतात? विद्युत शक्ती खालीलपैकी कोणत्या एककामध्ये मोजतात? विद्युत शक्ती. तर विद्यार्थी मित्रांनो, विद्युत शक्ती वॅट या एककामध्ये ती मोजली जाते. वॅट. प्रश्न क्रमांक 43 पाहूयात. खालीलपैकी
कोणत्या पदार्थामध्ये सेल्युलोज हा मुख्य घटक असतो? खालीलपैकी कोणत्या एका पदार्थामध्ये सेल्युलोज हा मुख्य घटक असतो? तर सेल्युलोज हा मुख्य घटक लाकडामध्ये असतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपलं योग्य उत्तर असेल. लाकडामध्ये प्रामुख्याने सेल्युलोज हा घटक आढळून येतो. प्रश्न क्रमांक 44 पाहूयात. खालीलपैकी कोणत्या ग्रंथीच्या माध्यमामधून शरीराचे तापमान समतोल राखण्यात येते? खालीलपैकी कोणती एक ग्रंथी आहे त्या ग्रंथीच्या माध्यमामधून मानवी शरीराचं तापमान हे समतोल राखण्यास मदत होते? तर ती ग्रंथी खालीलपैकी कोणती ग्रंथी आहे? तर या ठिकाणी ती ग्रंथी आहे हायपोथॅलॅमस या नावाची ती ग्रंथी आहे. प्रश्न क्रमांक 45 पाहूयात. रसायनाचा राजा असे खालीलपैकी कशास म्हणतात? रसायनाचा राजा असे खालीलपैकी कशास म्हटले जाते? रसायनाचा राजा, तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आहे सल्फ्युरिक ॲसिडला रसायनाचा राजा असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 46 पाहूयात. खालीलपैकी कोणत्या एका परजीवी जीवाणूमुळे हिवताप होतो? खालीलपैकी कोणत्या परजीवीमुळे हिवताप होतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आहे प्लाझ्मोडियम या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 47 पाहूयात. वारंवारितेचं एकक खालीलपैकी कोणतं एकक आहे? वारंवारिता यांचं एकक खालीलपैकी कोणतं एकक आहे? फ्रिक्वेन्सी. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आहे हर्ट्स या ठिकाणी वारंवारितेचं एकक आहे. प्रश्न क्रमांक 48 पाहूयात. अधोरेखित शब्दाचा आपल्याला क्रियापदाचा प्रकार ओळखायचा आहे. तर या ठिकाणी अधोरेखित क्रियापद कोणतं आहे? बसवते. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 शक्य या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 49 पाहूयात. आता कोठे मला जीवनाचा अर्थ कळत आहे या वाक्याचा आपल्याला काळ ओळखायचा आहे. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आहे अपूर्ण वर्तमान काळाचं हे वाक्य आहे. प्रश्न क्रमांक 50 पाहूयात. तो माझ्याहून 7 वर्षांनी मोठा आहे या वाक्यातील आपल्याला अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखायची आहे. तर या ठिकाणी अधोरेखित शब्द कोणता आहे? माझ्याहून, ऊनहून. तर विद्यार्थी मित्रांनो ऊनहून पंचमी विभक्ती या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 51 पाहूयात. भाषिक तत्वावर रचना झालेले भारतामधले पहिले राज्य खालीलपैकी कोणतं राज्य आहे? भाषिक तत्वावर रचना झालेले भारतामधलं पहिलं राज्य खालीलपैकी कोणतं एक राज्य आहे? तर ते राज्य कोणतं आहे? ऑप्शन क्रमांक 4 आंध्र प्रदेश राज्य या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 52 पाहूयात. लोह आणि ॲल्युमिनियमचे प्रमाण खालीलपैकी कोणत्या मृदेमध्ये सर्वात जास्त असते? लोह आणि ॲल्युमिनियमचे प्रमाण कोणत्या मृदेमध्ये सर्वात जास्त असते? तर विद्यार्थी मित्रांनो जांभी मृदेमध्ये लोह आणि ॲल्युमिनियमचे प्रमाण हे सर्वात जास्त असते. प्रश्न क्रमांक 53 पाहूयात. दिओगो गार्सिया हे बेट खालीलपैकी कोणत्या महासागरामधलं बेट आहे? दिओगो गार्सिया हे बेट खालीलपैकी कोणत्या महासागरामधलं बेट आहे? तर हे बेट हिंदी महासागरामधलं ते बेट आहे. प्रश्न क्रमांक 54 पाहूयात. खालीलपैकी कोणता एक महामार्ग आहे जो उत्तर अमेरिका व दक्षिण अमेरिका जोडणारा यांना तो महामार्ग आहे? खालीलपैकी कोणता एक जो महामार्ग आहे उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिका यांना जोडणारा तो एक महामार्ग आहे. तर तो महामार्ग कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पॅन अमेरिकन महामार्ग या ठिकाणी तो मार्ग आहे. प्रश्न क्रमांक 55 पाहूया. कर्नाळा हे पक्षी अभयारण्य कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? कर्नाळा हे पक्षी अभयारण्य खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये? कर्नाळा. तर कर्नाळा हे रायगड जिल्ह्यामधलं ते एक पक्षी अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक 56. तर या ठिकाणी प्रश्न क्रमांक 1 दिलेला आहे. महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी साक्षर जिल्हा कोणता जिल्हा आहे? महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी साक्षर जिल्हा कोणता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आहे नंदुरबार जिल्हा महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी साक्षर असलेला जिल्हा असेल. प्रश्न क्रमांक 2 पाहूयात. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस असलेले अंबोली हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये येते? अंबोली हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये येणारं ठिकाण आहे? तर अंबोली हे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येणारं ते ठिकाण आहे.
प्रश्न क्रमांक 3 पाहूयात. द्वैभाषिक मुंबई राज्य यांची स्थापना खालीलपैकी कोणत्या दिवशी झाली होती? द्वैभाषिक मुंबई राज्य यांची स्थापना कोणत्या दिवशी झाली होती? तर द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर सन 1956 या दिवशी द्वैभाषिक मुंबई राज्याची स्थापना ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक 4 पाहूयात. महाराष्ट्र राज्याचा राज्यपक्षी कोणता आहे? महाराष्ट्र राज्याचा राज्यपक्षी खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 हरियाल या ठिकाणी महाराष्ट्राचा तो राज्यपक्षी आहे. प्रश्न क्रमांक 5 पाहूयात. मिठागरांचा जिल्हा असे महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हणतात? मिठागरांचा जिल्हा असे महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला म्हणतात? मिठागरांचा जिल्हा असे रायगड जिल्ह्याला म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 6 पाहूयात. रायगड हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? रायगड हा जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येणारा जिल्हा आहे? तर रायगड हा जिल्हा कोकण या प्रशासकीय विभागामध्ये येणारा तो जिल्हा आहे. प्रश्न क्रमांक 7 पाहूयात. मकरंदगड हे महाराष्ट्रामधले एक महत्त्वाचे शिखर कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? मकरंदगड. तर विद्यार्थी मित्रांनो, मकरंदगड हे महाराष्ट्रामध्ये सातारा जिल्ह्यामधला तो एक महत्त्वाचे शिखर आहे. प्रश्न क्रमांक 8 पाहूयात. कृष्णा या नदीची उपनदी खालीलपैकी कोणती आहे? कृष्णा या नदीची उपनदी खालीलपैकी कोणती एक उपनदी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आहे भीमा नदी या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 9 पाहूयात. कोल्हापूर ते पणजी यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? कोल्हापूर ते पणजी यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? तर विद्यार्थी मित्रांनो, कोल्हापूर ते पणजी यांच्या दरम्यान फोंडा हा घाट लागतो. प्रश्न क्रमांक 10 पाहूयात. श्री गणपती हे अष्टविनायक गणपतीचे मंदिर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? श्री गणपती हे अष्टविनायक गणपतीचे मंदिर कोणत्या ठिकाणी आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 रांजणगाव पुणे जिल्ह्यामधले हे अष्टविनायक गणपतीचे मंदिर आहे. प्रश्न क्रमांक 11 पाहूया. सागरेश्वर हे हरणांसाठी प्रसिद्ध आहे, तर सागरेश्वर हे अभयारण्य खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? सागरेश्वर हे अभयारण्य. तर विद्यार्थी मित्रांनो, सागरेश्वर हे अभयारण्य सांगली जिल्ह्यामधलं ते एक महत्त्वाचं अभयारण्य आहे. प्रश्न क्रमांक 12 पाहूयात. नॅशनल हायवे क्रमांक 50 खालीलपैकी कोणत्या 2 शहरादरम्यान आहे? नॅशनल हायवे क्रमांक 50 खालीलपैकी कोणत्या 2 शहरादरम्यानचा तो महामार्ग आहे? तर जर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आहे पुणे ते नाशिक या 2 शहरामध्ये नॅशनल हायवे क्रमांक 50 आहे. प्रश्न क्रमांक 13 पाहूयात. संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र जवाहरनगर खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र जवाहरनगर खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये आहे? तर जवाहरनगर हे भंडारा या जिल्ह्यामधलं संरक्षण साहित्य निर्मिती केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 17 पाहूयात. प्रश्न क्रमांक 14 पाहूयात. महाराष्ट्राला लागून एकूण किती राज्यांच्या सीमा आहेत? महाराष्ट्राला लागून एकूण किती राज्य प्लस संघराज्य प्रदेश एकूण सर्व किती आहेत? तर महाराष्ट्राला एकूण 7 राज्यांच्या सीमा ह्या लागलेल्या आहेत. 6 राज्य आहेत आणि 1 संघराज्य प्रदेश आहे. प्रश्न क्रमांक 15 पाहूयात. मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारे तानसा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तानसा हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? तानसा. तर तानसा हे ठाणे जिल्ह्यामधलं ते एक प्रमुख धरण आहे. प्रश्न क्रमांक 16 पाहूयात. गणपतीपुळे हे समुद्र किनाऱ्यावरचं एक निसर्गरम्य स्थान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? गणपतीपुळे. विद्यार्थी मित्रांनो, गणपतीपुळे हे ठिकाण महाराष्ट्रामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामधलं ते एक महत्त्वपूर्ण स्थान आहे. प्रश्न क्रमांक 17 पाहूयात. धुळे हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? धुळे हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? धुळे हे शहर. तर विद्यार्थी मित्रांनो, धुळे हे शहर पांझरा या नदीच्या काठावर वसलेले ते एक महाराष्ट्रामधील महत्त्वपूर्ण शहर आहे. प्रश्न क्रमांक 18 पाहूयात. विल्सन बंधारा खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? विल्सन हा बंधारा महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या नदीवरचा बंधारा आहे? विल्सन बंधारा. तर विल्सन हा बंधारा प्रवरा या नदीवरचा तो एक महत्त्वपूर्ण बंधारा आहे. प्रश्न क्रमांक 19 पाहूयात. कृष्णा व कोयना यांचा प्रीती संगम सातारा जिल्ह्यामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो?
कृष्णा आणि कोयना यांचा संगम. तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आहे कराड या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 20 पाहूयात. पंढरपूर येथे अर्धवर्तुळाकार आकार धारण केलेली चंद्रभागा नदी म्हणजेच खालीलपैकी कोणती नदी आहे? पंढरपूर या ठिकाणी अर्धवर्तुळाकार आकार धारण केलेली नदी कोणती आहे? चंद्रभागा नदी आहे. तर चंद्रभागा नदी म्हणजेच खालीलपैकी कोणती नदी आहे? चंद्रभागा नदी म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 भीमा नदी या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 21 पाहूयात. सूर्यग्रहण खालीलपैकी कोणत्या दिवशी होते? सूर्यग्रहण नेहमी खालीलपैकी कोणत्या एका दिवशी होते? तर सूर्यग्रहण हे नेहमी अमावस्येला होत असते. प्रश्न क्रमांक 22 पाहूयात. महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या एका जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त तेलबियाचे उत्पादन होत असते? सर्वात जास्त तेलबियाचं उत्पादन कोणत्या जिल्ह्यामध्ये होत असते? तर जळगाव या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त तेलबियाचं उत्पादन हे होत असते. प्रश्न क्रमांक 23 पाहूयात. महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या पिकाकरिता इन्क्रीसेट हे तंत्र अवलंबिले जाते? महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या एका पिकाकरिता इन्क्रीसेट हे तंत्र अवलंबिले जाते? इन्क्रीसेट तंत्र भुईमूग या पिकाकरिता अवलंबिले जाते. प्रश्न क्रमांक 24 पाहूयात. थायलंड या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? थायलंड या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? तर थायलंडची राजधानी कोणती आहे? तर बँकॉक ही थायलंड या देशाची राजधानी आहे. प्रश्न क्रमांक 26 पाहूयात. भारतामधला पहिला रेल्वे मार्ग खालीलपैकी कोणता आहे? भारतामधला पहिला रेल्वे मार्ग खालीलपैकी कोणता आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 मुंबई ते ठाणे हा भारतामधला एक रेल्वे मार्ग आहे. प्रश्न क्रमांक 27 पाहूयात. भारताचा पहिला भारतमंत्री होण्याचा मान खालीलपैकी कोणाला मिळाला होता? भारताचा पहिला भारतमंत्री होण्याचा मान खालीलपैकी कोणाला मिळाला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आहे लॉर्ड स्टॅनले या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 28 पाहूयात. मद्रास प्रांतामध्ये होम रूल चळवळ खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वामध्ये सुरू झाली होती? मद्रास या प्रांतामध्ये होम रूल चळवळ कोणाच्या नेतृत्वाखाली सुरू झाली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर ॲनी बेझंट या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 29 पाहूयात. राष्ट्रीय गीत वंदे मातरम हे खालीलपैकी कशामधून घेतलेलं आहे? भारताचं राष्ट्रीय गीत कोणतं आहे? वंदे मातरम हे खालीलपैकी कशामधून घेतलेलं आहे? तर ते बंकिमचंद्र चटर्जी यांच्या आनंदमठ या कादंबरीमधून ते घेतलेलं आहे. प्रश्न क्रमांक 30 पाहूयात. स्वामी विवेकानंदांचं मूळ नाव खालीलपैकी काय होते? स्वामी विवेकानंदांचं मूळ नाव खालीलपैकी काय होते? तर त्यांचं मूळ नाव हे नरेंद्र हे त्यांचं मूळ नाव होते. प्रश्न क्रमांक 31 पाहूयात. खालीलपैकी कोणाचा राजीनामा म्हणजेच संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा मानला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो, पंतप्रधान यांचा राजीनामा म्हणजेच संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा हा मानला जातो. प्रश्न क्रमांक 32 पाहूयात. सर्वोच्च न्यायालयामधील न्यायाधीशांची संख्या खालीलपैकी कोण ठरवतो? सर्वोच्च न्यायालयामधील न्यायाधीशांची संख्या खालीलपैकी कोण ठरवतो? त्याचं उत्तर आहे तर ऑप्शन क्रमांक 4 संसद याच्या मदतीने संख्या ठरवत असते. प्रश्न क्रमांक 33 पाहूयात. राज्यसभा एखादं अर्थविषयक विधेयक जास्तीत जास्त खालीलपैकी किती दिवस रोखून ठेवू शकते? तर राज्यसभा एखादं अर्थविषयक विधेयक हे जास्तीत जास्त 14 दिवस ते रोखून ठेवू शकते. प्रश्न क्रमांक 34 पाहूयात. खालीलपैकी कोणत्या एका घटनादुरुस्तीमुळे लोकसभेचा कार्यकाळ हा 6 वर्ष करण्यात आला होता? खालीलपैकी कोणती एक घटनादुरुस्ती आहे? त्या घटनादुरुस्तीद्वारे लोकसभेचा कार्यकाळ 6 वर्ष करण्यात आला होता. तर ती ऑप्शन क्रमांक 4 42वी घटनादुरुस्ती होते. प्रश्न क्रमांक 35 पाहूयात. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती कायदा हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी संमत करण्यात आलेला कायदा आहे? विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी या प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून सांगायचं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कॉमेंट करून सांगायचं आहे आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करायचा आहे. आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला सर्वांनी जॉईन व्हायचं आहे. त्या टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे.